पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय लष्कराचे आभार आणि त्यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली। शहरातील जयस्तंभ चौक परिसरातून या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत यात्रेची सुरुवात करण्यात आली। यात्रेत सहभागी झालेल्या लोकांच्या हाती तिरंगा ध्वज होते। ही यात्रा शहरातील मोटर स्टँड चौक, हैदरी चौक, कल्पना हॉटेल चौक, चावडी चौक मार्गाने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात पोहोचली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करून देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन करण्यात आले। भारत मातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेना दलांतील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली। कामठीसह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील अनेक नागरिक अतिशय उत्साहात यात्रेमध्ये सहभागी झाले होते। भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त केला। यावेळी यात्रेत सहभागी माजी सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले। या सन्मान यात्रेमध्ये आमदार डॉ आशिष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, माजी आमदार सुधाकर कोवळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार राजू पारवे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजू पोद्दार, नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, कामठी शहर अध्यक्ष मंगेश यादव, कामठी ग्रामीण अध्यक्ष सचिन घोडमारे, मौदा शहर अध्यक्ष मुकेश अग्रवाल, कोराडी अध्यक्ष ब्रह्मा काळे, हुडकेश्वर अध्यक्ष बाळू घोडमारे, नागपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष चंद्रशेखर राऊत आणि जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते। आपल्या देशाच्या सैनिकांनी जे कर्तृत्व केलं, पाकिस्तानच्या घरात घुसून त्या देशामध्ये घुसून दहशतवादाचा खात्मा केला। आमच्या मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याकरता संपूर्ण जगाला भारत किती सक्षम आहे दाखवून दिलं। आणि काल तर अमेरिकेने आपल्या सर्व वृत्तपत्रामध्ये, वाहिन्यामध्ये भारताने केलेलं कर्तृत्व कार्य हे त्यांच्या देशात त्यांनी मांडलं। खऱ्या अर्थाने आपल्याकरता अभिमानाची गोष्ट। आणि म्हणून यानंतर दहशतवाद झाला तर तो युद्ध समजण्यात येईल असं माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली। आणि पाकिस्तानला ज्या पद्धतीने जेरबंद केला आहे आणि म्हणून देशातल्या सर्व 140 कोटी भारतीयांनी, महाराष्ट्राच्या 14 कोटी भारतीयांनी, भारत देशातल्या आपल्या 14 कोटी महाराष्ट्राच्या नागरिकांनी विचार केला, निर्णय घेतला आणि ह्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। या रॅलीच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैनिकाला त्या ठिकाणी बळ देण्याकरता आमच्या सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा आहे। आणि यानंतर या देशाशी कुणी बदमाशी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही ठोकून काढू अशा ज्या सैनिकांनी आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जी भूमिका घेतली आहे, भारताचा नागरिक हा सैनिकाच्या पाठीशी आहे। भारत देश मोदी जी के साथ है, भारत देश सेना के साथ है अशा आशयावर ही यात्रा आहे। सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व देशातले सर्व समाजाचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक या रॅलीमध्ये आलेले आहेत।